मुंबईची तहान भागवण्यासाठी मोखाड्यात मध्य वैतरणा धरण बांधण्यात आले आहे. मात्र या धरणाने बाधित गावातील प्रकल्पग्रस्त कुटुंबांना अजूनही न्याय मिळालेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष रामा काळू कडू यांच्या नेतृत्वाखाली मध्य वैतरणा धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले. मोखाड्यातील मध्य वैतरणा धरणात मोखाड्यातील 61 आदिवासी कुटुंब बाधित झाले आहेत. यामधील 33 कुटुंबांचे ठाणे जिल्ह्यातील विहीगाव येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. 26 वनपट्टेधारक प्रकल्पग्रस्तांना त्याची 18 वर्षांची बुडीत कृषी मजुरीचा मोबदला देण्यात आलेला नाही. तर 2 कुटुंबांची जमीन या धरणात गेल्याचा त्यांना कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. तसेच वनविभागाने धरणालगत 50 हेक्टर जमीन कोचाळे येथील सामूहिक वनसमितीला दिली आहे. त्यावर महापालिकेने अतिक्रमण केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांनी न्याय मिळवण्यासाठी अनेकदा मुंबई महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. अनेकदा आंदोलने देखील केली आहेत. यावेळी न्याय मिळवण्यासाठी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष रामा कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी मध्य वैतरणा धरणावर धडक दिली आहे. तसेच धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी ताळ्यावर आले आहेत. या आंदोलनाला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश कुलकर्णी, सहाय्यक अभियंता चंद्रकांत सूर्यवंशी आणि दुय्यम अभियंता प्रकाश राठोड सामोरे गेले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे जाणून घेत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवडाभरात एक संयुक्त बैठक घेण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. तसेच 50 हेक्टर वनजमीन तिढा 3 महिन्यात सोडवणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आपले आंदोलन संध्याकाळी 5 वाजता स्थगित केले आहे. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, मोखाडा, पालघर. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.